दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराज वाट पाहून काळजीत पडले आहेत. तेव्हा रात्री गोविंद सक्सेनाला घेऊन येतो आणि घाईघाईत बलराजना सह्या करायला सांगतो. बलराज सह्या करतात. आशा रिधिमाला फोन करून समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रिधिमा रागाने तिला सांगते की ज्या सक्सेनाने विजयला अडकवलंय तोच उद्या विजयला सोडवणार आहे. गोविंद बलराज यांच्या समोर रिधिमाला सांगतो की आशा सक्सेनाला कोर्टात पोहोचवण्यामध्ये काही अडथळा निर्माण ना करो. आता पुढे अनेक वेळा सत्य इतकं क्लिष्ट होऊन बसतं की पटवून देणं मुश्किल होतं आणि मग लढाई देखील मोठी होऊन बसते. आशा देखील अशीच लढाई लढतीये, पण ती ह्या विश्वासाने लढाई लढतीये की सत्य हे सत्यच असतं सोहनलाल आणि जय नेहमी सत्याचाच होतो. बाबा, माझी हीच इच्छा आहे की यश आशालाच मिळावं, विजय सत्याचाच व्हावा. आणि आशाने कोणास ठाऊक किती गुन्हेगारांचा भर न्यायालयात बुरखा फाडलाय. त्यामुळे मला तर हे समजेनसं झालंय की आज एक गुन्हेगार आशाच्या नजरेसमोर गुन्ह्याचा खेळ रंगवतोय आणि काही करू शकत नाही. नाही पप्पा, आता गोविंदच्या खेळी मला समजू लागल्यात. प्रत्येक गुन्हेगाराचा शेवट जेलमध्येच असतो आणि गोविंदचं शेवटचं ठिकाण जेलच आहे. गोविंद सक्सेनाबरोबर काय खेळ खेळतो याचा माग लावण्यासाठी मी आशिषला सक्सेनावरती नजर ठेवायला सांगितलेलं आहे. आता पाहूया की काय कळताय ह्यातून. नानू, ठाऊक नाही सक्सेना कोर्टात पोहोचेल की नाही, पण सध्या माझे एकच ध्येय, विजयला सोडवणं. कुठल्याही परिस्थितीत विजयला सोडवायचं. कमालीची परिस्थिती आहे पहा. आरोपी तर मला कायद्याने बनवले सर. या केसमध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की तुम्हाला ठाऊक आहे की सत्य काय आहे, तरी पण तुम्ही मला लॉकअपमध्ये बंद केले. याहूनही आणखी एक आश्चर्याची गोष्ट आहे की मी पण निर्णय नाही घेऊ शकत आहे की मला कोर्टात काय करायला. मला रिमांडसाठी मागणी करावी की नाही. तसा या खेळाचा सूत्रधार आहे हुशार, फार डोक्याने खेळ खेळलाय तो. उघड. तुम्ही इथे? तुम्ही तर कोर्टात असायला हवं. विजय, तुझं आशाबरोबर काही बोलणं झालं नाही. विजय, आशा ज्या गोष्टीसाठी हट्ट करते त्याच बाबतीत मी तिच्याशी बोलायला गेले होते. विजय, तुला वाचवण्यासाठी
जर मला आशाबरोबर समझोता करावा लागला तर मी तयार आहे. आणि मला देखील तुला हेच सांगायचं होतं की तू पण स्वतःला तयार ठेव. हे तू काय बोलतेस पल्लवी? विजय, खरं तेच बोलते मी. प्रेमाचा अर्थ असा नाही होत की आपण एकमेकांचे प्रॉब्लेम्स वाढवावे. प्रेम तर एकच आहे. सत्य कोर्टाच्या समोर यावं. तू काळजी करू नकोस पल्लवी. ॲडव्होकेट सक्सेना आज स्वतः कोर्टाच्या समोर सत्य सांगतील. तेही गोष्ट सिद्ध करतील की तो व्हिडिओ चुकीचा आहे आणि त्याला तो व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यासाठी आशाने भाग पाडलं होतं. मग तर न्यायालय आधीच्या निर्णयाने जाईल ज्यात हे सिद्ध झालं होतं की रोहितचा खून गोविंदने केलेला आहे. असंच होईल इन्स्पेक्टर. आणि जिजू देखील कोर्टात आपला गुन्हा स्वीकार करतील. तुम्ही गुन्हेगारांची मानसिकता नाही जाणत मिस्टर विजय. आणि मिस पल्लवी पण वकिलीत आता नव्याच आहेत. यांची गाठ अजून गुन्हेगारांची नाही पडली आहे. गुन्हेगारांची मानसिकता मी चांगल्या प्रकारे जाणतो. मी दाव्याने असं सांगू इच्छितो की कोर्टात असं काही नाही होणार. तुम्हाला काय वाटतंय? गोविंद कपूर इतका महान आहे की तुम्हाला वाचवण्यासाठी फासाचा दोर आपल्या गळ्यात अडकून घेईल. चला. यावं गोविंद साहेब, तुमचा प्लॅन तर बिलकुल बरोबर होता. एका झटक्यात बलराज अरोराची सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली तुम्ही. सक्सेना, मी माझे सगळे खेळ ह्याच प्रकारे खेळत असतो. पण माझ्या दोस्ता, हा खेळ अजून संपला नाहीये. आता काय शिल्लक राहिलंय? सक्सेना, अजून तर बरंच काही बाकी राहिलंय. आपण आत्ता तर त्या कागदांवर सह्या घेतल्या. ती प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर नाही झाली अजून. हो, ट्रान्सफर अजून नाही झाली, पण ट्रान्सफर व्हायला वेळ लागेल. यासाठी दोस्ता, यासाठी म्हणतोय की जोपर्यंत ती प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा खेळ अशाच प्रकारे चालू ठेवावा लागेल. कोणाला भनकही लागता कामा नये की आपण इतक्या मोठ्या कामाला प्रत्यक्षात उतरवलंय. म्हणजे तुमची ही इच्छा आहे की बलराज अरोराला या गोष्टीची कुणकुणही लागता कामा नये की त्याची जीवनभराची कमाई लुटली गेली. अरे सक्सेना, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज नसते यार. आपल्याला बसून आता ह्या गोष्टीचा फैसला करायला हवा की मी जी तुम्हाला मदत केलेली आहे त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार आहात, माझा काय वाटा असणार. जे मला साथ देतात ना सक्सेना, मी त्यांना कधीही नाराज नाही करत. ज्या जमिनीच्या निमित्ताने जी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेतली आहे ती मडवाली जमीन. हो, प्रॉपर्टीची किंमत, त्या जमिनीची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त आहे. जा, ती जमीन मी तुझ्या नावे केली. ऐश कर सक्सेना, जग यापुढे मजेत. धन्यवाद गोविंद साहेब, धन्यवाद. अच्छा, आता हे सांगा की आज न्यायालयात काय होणार आहे. एका बाजूला बलराज अरोरा जे तुमचे सासरे आहे, तुमची इच्छा आहे की त्यांना आपल्या प्लॅनची कुणकुणही लागता कामा नये. आता जर त्यांचा मुलगा विजय जेलमधून सोडवला गेला नाही तर मग ते माझ्यावर शंका घेतील. अरे यार सक्सेना, वकील तू आहेस, पण कायद्याबरोबर खेळायचं मला ठाऊक आहे. चल ठीक आहे, मी तुला सांगतो की आज न्यायालयात काय होणार आहे. हे जाणून घेणं माझ्यासाठी जरुरी आहे. हे बघ, आपण न्यायालयात नाही जाणार. सगळा खेळ त्याच प्रकारे खेळला जाईल जसं आतापर्यंत खेळत आलो आहोत.
वेल डन, फारच छान. रेखा ही भाग्याची. रडू नकोस रिधिमा. मी जाणते की विजयला वाचवण्यासाठी जावई बापूंना स्वतःला कायद्याच्या हवाली करावं लागेल. पण हे जे काही सगळं होत आहे ना, फक्त आशामुळे होत आहे. मी तिला कधीच माफ नाही करणार मामा, कधीच नाही. मी तर परमेश्वराकडे प्रार्थनाही नाही करू शकत की गोविंदला अटक न हो. कारण की मला ठाऊक आहे, जर असं झालं ना तर विजयची सुटका नाही होणार. काळजी करू नकोस रिधिमा. आपण कोर्टात जाऊन बघूया की काय होणार आहे ते. असं थोडंच आहे की जावई बापूंना ते आजच्या आजच अटक करतील म्हणून. बरोबर आहे तुझं. होईल तर थोडंसं असंच सुहासिनी. जेव्हा त्या व्हिडिओचं सत्य समोर येईल तेव्हा ही गोष्ट पण उघड होईल की जावई बापूंना वाचवण्यासाठी विजयच खोटं बोलला होता. जावई बापूंचं नाव तर आपणहून समोर येईल. पण आपण ही गोष्टही विसरता कामा नये सुहासिनी की मागच्या सुनवाईच्या दरम्यान न्यायालयाने जावई बापूंना गुन्हेगार ठरवलं होतं आणि ते त्यांना सजा पण सुनावणार होतं. विजय गजाआडून बाहेर येईल तेव्हा जावई बापूंना गजाआड जावं लागेल. आपण तर विजयची सुटका झाल्याचा आनंदही मनवू शकत नाही. 4 दिवसानंतर वटपौर्णिमा आहे. त्या दिवशी गोविंद जेलमध्ये असेल. हे अखेरचं न्यायालय नाहीये रिद्धिमा, याच्यावरही न्यायालय आहे. एकदा का विजयची सुटका झाली की मग आपण जावई बापूंच्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टात अपील करू. आपण जावई बापूंना वाचवण्याचा प्रयत्न जरूर करू. वेळ होत आलाय, न्यायालयात पोचायला हवं. निघूया. चल, सगळं काही ठीक होईल. नानू, कोर्टाची वेळ होत आली. आशिषला कदाचित त्याला उशीर होईल. बेटा, आशिषने फोन करून सांगितलं होतं की तो लगेच पोहोचतोय. मग येईलच आता. नानू, आपण त्याला फोन करूया आणि सांगूया सरळ न्यायालयात यावं. हां, बघ आलास तो. काय झालं आशिष? आशा, तू म्हणत होतीस ना की न्यायालयात विजयाला सक्सेनाच वाचवेल. हो, पण रिद्धिमाने हेच सांगितलं होतं. मला तर वाटते की बलराज अरोराला फसवण्यासाठी गोविंदने हा भरवसा दिलाय. याचीच शंका होती ना आशिष, म्हणून तर तुला त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं. नाना, हो, मी त्याच्यावर नजर ठेवत होतो. न्यायालयात त्याच्या बरोबरच येणार होतो. पण न्यायालयात जायच्या ऐवजी तो कुठे दुसरीकडेच निघून गेला. काय? हो, गोविंद त्याला भेटायला आला होता. दोघांमध्ये बरीच दीर्घ चर्चा झाली. फारच खुश होते ते. हात मिळवत होते, टाळ्या देत होते. आज जर बलराज अरोराने नातं बिघडवलं नसतं ना, तर निदान कळलं तरी असतं की त्या घरामध्ये चाललंय काय. नाना, पण नातं खराब करण्यामागे पण तर गोविंदचाच हात आहे. जर हे नातं खराब झालं नसतं तर तो सगळा दोष आशावर कसा टाकू शकला असता. नानू, जाऊया आपण कोर्टात, पाहूया काय होतंय ते. चला. रेखा ही भाग्याची. होतात कुठे तुम्ही? मम्मा आणि पप्पा कधीपासून तुमची वाट बघतायत. कुठे ते? आत आहेत. थोड्या वेळातच केस सुरू होणार आहे. पण सक्सेना कुठे? तुम्ही तर त्याला घेऊन येणार होतात ना? अरे, सक्सेनाला शोधायलाच इतका वेळ गेला माझा. शोधून काढले? हो, सगळीकडे शोधलं मी.
घरात, ऑफिसमध्ये, पण तू कुठेही नाही भेटला. त्याच्या घरी गेलो तर असं कळलं की तू सकाळीच त्याच्या घरून निघाला होता. सक्सेना आता आहे कुठे? रिद्धिमा, हेच तर मला कळत नाहीये की अखेर सक्सेना कुठे गायब झाला. मला भीती वाटते की कदाचित त्याच्या बाबतीत पण काही कारस्थान तर नाही केलं गेलंय. कार्यस्थान त्याच्याबरोबर? हो रिद्धिमा, काय असं तर नाही की सक्सेनाला जाणून बुजून न्यायालयात येण्यापासून रोखलं गेलंय? नाही नाही, असं नाही होऊ शकत. तू काळजी नको करूस. मला ठाऊक आहे की तू सक्सेना शब्दाला पक्का आहे. लपून छपून कसंही असो तू न्यायालयात जरूर पोहोचेल. चल आपण जाऊन पाहूया की आता काय होत आहे. चल. विजय बेटा, मला तुला काही सांगायचंय. तू आयुष्यामध्ये काय शिकलास हे तर मला नाही ठाऊक, पण दुसऱ्यांचे अनुभव देखील जाणून घेणं आवश्यक असतं बेटा. बरेच काही अनुभव घेतलेत मी. काही केल्याविनाच तुम्ही लोकांनी ही हालत केली आहे माझी. हा काय अनुभव कमी आहे? पुन्हा तू समजण्याचा प्रयत्न करत नाहीयेस. ही दुनिया विश्वासाविना चालत नाही, पण जेव्हा विश्वास मर्यादेच्या बाहेर जातो ना, तेव्हा अंधविश्वास उदयाला येतो. आणि अंधविश्वास चांगला नसतो विजय. आशावर पण अंधविश्वासच ठेवला होता मी बहुतेक. आशावर विश्वास काय ठेवणार तू बेटा? तू तर तिच्या विश्वासासाठी पात्र देखील नव्हतास. कारण हे नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं नव्हतं, स्वार्थाचं नातं होतं. तुम्हाला म्हणायचं काय? अरे, हे तिच्या आसवांची किंमत तुला काय समजणार रे? पण ह्या सत्याला तरी समजायचा प्रयत्न कर तू. ज्या गोविंदवर तू डोळे बंद करून विश्वास ठेवून बसलेला आहेस ना, तो तुझी सुटका होऊ देणार नाही. माझी सुटका होईल आणि आजच होईल. आणि ही सुटका माझ्या जिजूंच्या मुळेच होईल. जर तुम्ही लोकांनी कुठलं कारस्थान नाही केलं तर माझी सुटका आजच होईल. आणि मला माझ्या जिजूंच्या विरुद्ध एकही शब्द ऐकायचा नाहीये. अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला तर सर्व काही ठाऊक आहे. समजवा ना ह्याला, समजवा जरा. कोणी काहीच समजू पाहत नाहीये. यांना यांच्या जिजूंचा स्वभाव समजूनच घ्यायचा नाहीये. आशा या नात्यातील सत्य समजायला तयार नाहीयेत. न्यायालय या केसमधील खोटेपणा समजू इच्छित नाहीये. आणि मी सर्व समजून देखील काही करू शकत नाहीये. निघतो मी. चला. खाही भाग्याची. न्यायालयाचं कामकाज सुरू केलं जावं. न्यायालयात त्या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली आहे आणि बचाव पक्षाच्या वकिलांना असा पुरावा सादर करता आला नाही की ज्या योगे त्या व्हिडिओच्या सत्यतेच्या दाव्याला असत्य ठरवलं जाऊ शकेल. म्हणूनच हे न्यायालय विजय अरोरा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत आहे आणि त्यांना 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवित आहे. सुहासिनी, 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 काय चाललंय? काय चाललंय?
अगं येईल, तुझा मुलगा जरूर येईल. काय करायचं या घराचं, काय करायचं या संपत्तीचं? कुणासाठी बनवलं होतं आपण हे घर? सुहासिनी, सांभाळ स्वतःला. मला माझा मुलगा परत आणून द्या हो. माझा ऐक जरा, तुझा मुलगा येईल नक्की. नाही, आवर तुम्ही खोटं बोलून का माझं समाधान करताय? सावर सुहासिनी, स्वतःला सावर. नाही, मला माझा मुलगा परत हवाय. भानावर ये. मला माझा भानावर मुलगा ये. परत आणून द्या. मला नाही माहित, मला शांत हो हवाय. सुहासिनी, शांत हो. येईल, आपला मुलगा नक्की परत येईल. पप्पा, या सगळ्याला मी कारणीभूत आहे. फक्त मीच कारणीभूत आहे. माझ्या चुकीमुळे विजयची सुटका नाही होऊ शकली. खरंच मी हे आशाला सांगायला नको होतं. हो पप्पा, ही माझ्या चुकीची शिक्षा आहे जी विजयला मिळाली. त्याला जेलमध्ये पाठवलं गेलं. मला हे समजत नाहीये की सक्सेनाची प्रत्येक अट आपण मान्य केली, त्याला जे हवं होतं ते पण आपण त्याला दिलं, मग तो न्यायालयात का नाही आला? हे त्याला रोखायचं कारस्थान आहे पप्पा. गोविंदने सक्सेनाला कुठे कुठे नाही शोधलं, पण सक्सेना कुठेच नाही सापडला. गोविंद सक्सेनाला घेऊन येणारच होता, पण जेव्हा तोच नाही भेटला तर मग ते काय करणार? त्याच शर्मेने ते पुन्हा एकदा सक्सेनाला शोधायला निघून गेले. आता त्याला शोधून तरी काय फायदा आहे? विजयला तर 15 दिवसांसाठी जेलमध्ये पाठवलं गेलं. हे आशाचं यश आहे पप्पा, आणि यासाठीच आशाने सक्सेनाला रोखायचं कारस्थान रचलं. मी आशाला ही गोष्ट उगाच सांगितली की ज्याने विजयला अडकवलंय तोच विजयला वाचवणार आहे. गोविंद जे म्हणाला होता ना, ते खरंच ठरलंय पप्पा. खरं आहे, तू बरोबर बोलतेस रिद्धिमा. त्या सक्सेनाला आशानेच न्यायालयात पोचवू दिलं नसेल, कारण जावई बापूने आधीच सांगितलं होतं की आपल्या विरुद्ध काही ना काही कारस्थान शिजतंय. खरंच माझ्याकडून चूक झाली आहे पप्पा. खरंच काल माझ्या तोंडून ही गोष्ट निघायला नको होती. जावई बापू, काही असं तर नाही ना की सक्सेनाला किडनॅप केलं गेलं असावं? हो पप्पा, मला देखील ह्याच गोष्टीची भीती वाटते. मग तर आपल्याला पोलीसमध्ये कंप्लेंट करायला हवी. पोलीस त्यांना शोधून काढतील. वाचवा. आता काय? वरडा. वाचवा, वाचवा, वाचवा.